स्वीटू हात सोड, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. स्वीटू हात. आई 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 ऐक ना. डॉक्टर आई डॉक्टर डॉक्टर या. डॉक्टर आईला शुद्ध आली. शुद्ध आली आईला. नाही सर. नाही आली होती, माझा हात धरला तिने आता. अहो तुम्हाला भास झाला असेल. टेन्शन आणि जागरणामुळे होतं असं कधी कधी. पेशंटच्या नातेवाईकांना असे भास कधी कधी होतात. तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा आराम करा. ओके. तायडे, ए तायडे, माझ्याजवळ ये ना ग बाळा. तायडे, तायडे ये ना. बापरे, स्वप्न काय इतकं विचित्र स्वप्न पडलं मला. आय एम सो रेस्टलेस. मीच बंद केला होता. तिकडे सगळं ठिकाण आहे. हो ठीक आहे, म्हणजे आहे तसंच आहे दादा. ट्रीटमेंट सुरू आहे, बघू आता काय. खाऊन घे. नकोय मला, भूक नाहीये. अहो इच्छा नसली, भूक नसली तरी खावं लागेल. 2 घास तरी पोटात गेली पाहिजे. खरंच नकोय पण. अहो काय बघताय, काय सांगा ना तिला. तिच्यासाठी नाही, बाळासाठी तरी खाऊन घे. 2 जीवांची आहेत. स्वीटू बाळा, आण. नाही जाते, कसं तरी होतंय. अहो खूप दगदग झालीये ना, म्हणून होतंय असं. खायला सांगा. स्वीटूदी, काकी एकदम बरोबर बोलते. कधी कधी आहे ने आपण खूप थकले ने की भूक मरते. भूक मनाला नसते पण पोटाला तर असते ने. ते तर रिकामच आहे ने. आणि जर तुम्ही नीट ऐकले ने तर पोटातनं कोणतरी बोलते, मम्मी મને ભૂખ લાગી છે, મને ખાયલા દે ને. એ મમ્મી, મને ભૂખ લાગી છે, પ્લીઝ मला ખાયલા દે, પ્લીઝ.
मावशी का अडवलत मला? का नाही सांगू दिलं सगळ्यांना? का केलं तसं? निदान स्वेटर पूर्ण करायला तरी परत. स्वीटू आता आराम कर. हा, आम्ही दोघं थांबवू शकू ताईंबरोबर. दादा, माझं लक्ष नाही लागणार घरात. मी येते तुमच्या बरोबर. नको. स्वीटू दी, तुम्हाला पण रेस्ट करायला पाहिजे नाही? हा, पण मला असा काही थकवा नाही आलाय. मी येते ना दादा तुमच्याबरोबर. मी फ्रेश होते पटकन आणि येते. स्वीटू, नको म्हटलंय ना. तू माझं ऐकणार नाहीयेस का? हे बघ किंजल, काय हवं नको ते बघ. हं? आणि तिची काळजी घे. दादा तुम्ही टेन्शन नका घेऊ. बुयाने स्वीटू दीदीची काळजी घेते. दीदीला काय पण हवे असेल ना, मी हातात आणून देईन. आणि स्वीटू दी, प्लीज तुम्ही ने थोडा रेस्ट करा. नका ने टेन्शन घेऊ. चल निघतो. प्रदीप, तुम्ही जरा टेकून बसा ना. जरा रेस्ट घ्या ना प्लीज. शकू मावशींनी किती हौसेने विणायला घेतला होता माहिती हा स्वेटर. काय होऊन बसलाय अचानक? स्वीटू दी, तुम्ही रडू नका ने प्लीज. तुम्ही रडता पण मला पण सॅड वाटते. शकू मावशी फक्त म्हणायला नात्याला मावशी होत्या ग, पण त्यांनी मला आईसारखी माया दिली, आईसारखं प्रेम दिलं. माझी इतकी काळजी घेतली ना त्यांनी. मी इथे आल्यापासून मला कधी काही कमी पडू दिलं नाही. माझी कायम माझ्या बरोबर उभ्या राहिल्या. मला कोणाची दृष्ट लागली काय का असं होतंय? प्लीज दी, असे नका ने बोलू. सगळं बिनसलंय, सगळंच बिनसलंय. शकू मावशींची तब्येत असं नाही, पण सगळ्यांची आपापसातली नाती पण काहीतरी विचित्र झाली आहेत आता. काही कळतच नाहीये ग मला. मालविकाताईंनी आईवर चोरीचा आळ घेतला, त्यामुळे शकू मावशींची खूप चिडचिड झाली. त्यांना टेन्शन आलं. रॉकी दादा, ओम सगळे अपसेट आहेत. सगळं काहीतरी विचित्र झालंय आता. काहीच कळत नाहीये मला. शकू मावशी आणि मालविकाताईंमध्ये पण वादावादी झाली. सगळंच गेले काही दिवस इतकं चुकतंय ना, इतकं काहीतरी वेगळं वागतायत सगळे. का असं होतंय मला कळतच नाहीये. इतकं सगळं चांगलं चाललं होतं, छान, सगळे खुश होते कारण आमचं बाळ येणार आहे, पण सगळं मी नसलं. या सगळ्यात कोणाचं चुकलंय, काय चुकलंय काहीच कळत नाहीये. माझं काही चुकलं असेल ना, मी काहीही करायला तयार आहे सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी. माझी जर काही चूक असेल ना तर मला प्लीज तुम्ही. नाही म्हणलं ना. आई जवळ नसते ना तेव्हा ताई जवळ असते. पण माझी आई माझ्यापासून लांब जाण्याचं कारणच माझी ताई आहे. फालतू मुलीसाठी तू एकदा नाही दोनदा मला मारलायस. मग नाही, मिसेस खानविलकर, तुझ्यासारखी आई असण्यापेक्षा ना नसलेली बरी, मेलेली बरी. मावशी, स्वीटू, त्या आईमुळे तुझं अस्तित्व आहे.
त्या आईमुळे तू या जगात आलीस. काय पाप केलाय माझ्या शकुनी की तुझ्यासारखी मुलगी तिच्या पोटी जन्माला आली. नलू चल, नलू नलू. काय मिळवलं तुम्ही हे सगळं करून? ज्या अहंकारासाठी, इगोसाठी, पैशासाठी तुम्ही हे सगळं केलं ना, त्याचा आता काही उपयोग होणार नाहीये तुमच्या आईची तब्येत बरी करायला. कळतंय का तुम्हाला? मावशी आता ज्या अवस्थेत आहेत ना, त्या अवस्थेत तुमचा पैसा, नाव, मान हे काहीही कामी येणार नाहीये त्यांच्या. मी एवढंच सांगते, या सगळ्या गोष्टींमुळे, यामुळे माझ्या मावशींची आज ही अवस्था आहे. मालविकाताई, आता मला सांगा की तुमच्या नावाचा, पैशाचा, मानाचा काय उपयोग आहे? मावशींच्या या अवस्थेत तुमचं हे सगळं जे आहे ना, ते काही कामी येणार नाही आता. मावशी, काय झालं आईला असं अचानक? कालपर्यंत शिवगाव साईड मला कधी वाटलं नव्हतं का की आईला असं किती आली. बरी होईल ना ग. कालपर्यंत ती ऑल राईट अगं. सावध स्वतःला. नको बरी होईल. आपल्या सगळ्यांची प्रार्थना तिच्या पाठीशी. असं नको. हा? सगळं ठीक होईल. हा? शांत. एक्सक्यूज मी मिस्टर ओम, मला तुमच्याशी जरा डिस्कस करायचं. प्लीज कम विथ मी. ऑफकोर्स डॉक्टर. हा आलोच मी. ओम, कसे आहेत ते रिपोर्ट्स डॉक्टर? ओके. हे बघा मिस्टर ओम, तुमच्या आईंची कंडिशन क्रिटिकल आहे. त्यांचं बीपी लो आहे आणि अधूनमधून त्यांचे हार्ट स्पीड सुद्धा लो होत आहे. त्यांचा ऑक्सिजन मास्क काढायला गेलं तर सॅच्युरेशन इमिडिएटली ड्रॉप होत आहे. पण ते शुद्धीत नाही. त्यांच्या बॉडीची काही हालचाल नाही आहे. सो फ्रँकली स्पीकिंग, तुम्ही तुमच्या मनाची तयारी ठेवा. मला नाही वाटत त्या कोमातून बाहेर येतील. डॉक्टर तुम्ही काय बोलताय? आय मीन यू वॉन्ट बेटर इक्विपमेंट्स, बेटर हॉस्पिटल. आपण तिकडे जाऊयात, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. किंवा इंडियामध्ये तुमच्या ओळखीचं अजून जर मोठं कोणी न्यूरोसर्जन असेल, ब्रेन सर्जन असेल तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करूयात. और त्यांच्याकडनं इक्विपमेंट्स घेऊयात. और अब्रॉड कुठे कोणी असेल तर आपण अब्रॉड जाऊयात ना. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपण लेट्स गिव्ह द बेस्ट ट्रीटमेंट दॅट देयर इज. राईट? येस येस मिस्टर ओम खानविलकर, मला तुमचं कन्सल्ट कळतंय. आणि माझी बाजू नेहमीच नफ्याची समजत गेली. पण नात्यात जो निरपेक्षपणे देतो ना, तोच नफ्यात असतो. लक्षात नाही आलंय माझ्या आजपर्यंत. म्हणून मी तुला खूप त्रास दिला. तर तुझ्या बरोबरच्या नात्यात सुद्धा मला जिंकायचं होतं, नफ्यात राहायचं होतं. माझा ओम माझ्यापासून दूर जातोय म्हणून इन्सिक्युअर झाले होते मी, आणि म्हणून तुला त्रास दिला. पण तुला त्रास देताना आजूबाजूच्या बाकी सगळ्यांना त्रास कळतपणे होत होता. हे नाही लक्षात आलं. माझ्या ओमला त्रास झाला.
तिला त्रास झाला माझ्यामुळे, आणि आज ती अशी पडून आहे ना, तर मी जबाबदार आहे, 100% मी जबाबदार आहे. माझ्यासारख्या बाईने ना तुमच्या आसपास पण राहता कामा नये. आय डोंट डिझर्व गुड पीपल अराउंड मी. आय शुड जस्ट लीव्ह फ्रॉम हिअर. दुसऱ्याच्या अनुभवापेक्षा ना स्वतःला ठेच लागल्यावर जे शहाणपण येतं ते जास्त चांगलं. ठेच लागली आणि तोंडातून मामाच निघाला. आई आणि मुलीचं असंच असतं मालविकाताई. त्या कितीही लांब असतील ना किंवा त्यांच्यात आपापसात कितीही तंटे असतील तरी असं काहीतरी असतं ज्यामुळे त्या मनात न जोडलेल्या असतात. मालविकाताई, तुम्ही कशाही वागला असाल तरी जेव्हा शकू मावशींचे डोळे उघडतील ना तेव्हा ते सगळ्यात आधी त्यांच्या मुलीलाच शोधतील. मला खात्री आहे. म्हणून म्हणते तुम्हाला, मला पटेल नाही पटेल मला माहित नाही, पण आता हे सगळं सोडून देऊन एकत्र येऊन शकू मावशींसाठी प्रार्थना करण्याची. नका जाऊ अशा, नका जाऊ. मामा बोल ना काहीतरी. अशी शांत का झोपलीये तू? मामा चुकलंय माझं सगळं, मला माहितीये. मी आता परत असं नाही वागणार, पण तू परत ये मामा प्लीज. मामा ऐक ना, मी कोणाला त्रास नाही देणार, मी कोणाची वाईट नाही वागणार. तू परत ये. कोण ना मला एकदा तायडी म्हणून हाक मार. मामा उठ ना एकदा. मामा तायडी म्हणून हाक मार. शपथ मी ऐकेन तुझं. ओमची शपथ, माझ्या ओमची शपथ, मी कोणाला त्रास नाही देणार. मालविका मला सगळ्याच मारतात, पण फक्त तू आहेस जी मला तायडी म्हणून हाक मारते. मला ऐकायची ती हाक. कोण ना मामा. रॉकी दादा, मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करते की माणसं बदलतात. जे झालं ते विसरून त्यांना माफ करून. नहीं स्वीटू, तू जो सोच रही है ना उतना आसान नहीं है. ये भी आज तक जो किया ना वो याद करके मुझे अपने आप पे इतना गुस्सा आ रहा है. पता है किस लड़के से मैंने प्यार, ये ऐसी सेल्फिश लड़की से. रॉकी दादा, पण प्रेमात माणसाला बदलण्याची ताकद असते. हो, मला माहितीये मालविकाताई जे काही वागल्यात ते खूप चुकीचं वागल्यात. त्या भरकटल्या आहेत, त्या मनाने वाईट नाहीयेत. रॉकी दादा, त्यांची काय अवस्था झाली बघा ना तुम्ही. आता तुमच्या आधाराची गरज आहे त्यांना सगळ्यात जास्त. ऐसा कुछ नहीं है. रॉकी दादा, मी त्यांची सगळ्यात चांगली काळजी घेऊ शकता. म्हणून शकूमावशी इतक्या निश्चिंत होत्या त्यांच्याबद्दल कायम. आणि आज हे शकूमावशी नाही सांगू शकत आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते. ये बात तूने सही कही. मम्मी जी ना छोटू मुझे अपने बेटे जैसे मानती थी. मेरी हर टाइम एक प्रॉब्लम में मदद करते थे. रॉकी दादा, मग आज त्यांच्यासाठी तरी माफ करा ना. त्यांना तर तुमचं लग्न बघायची इच्छा आहे की नाही? मग आणि त्यांची इच्छा पूर्ण करायची असेल तर जी की हर एक इच्छा पूरी करने को मैं तैयार हूँ. कर सकता हूँ, करूंगा. मग मतलब ये भी पर भरोसा नहीं रहा है, कसम से नहीं रहा.
पण प्रेम आहे ना अजून. वही तो प्रॉब्लम है ना स्वीटू, वही प्रॉब्लम. सोल्यूशन सोल्यूशन तेरे लिए ना. रो मत. मम्मी जी को कुछ नहीं होगा, सब ठीक होगा. टेंशन मत लो. शांत हो जाओ. ओम, झोप, आराम कर, तुला बरं वाटेल. स्वीटू तू झोप, तुला आरामाची गरज आहे स्वीटू. कुठे चाललाय? आईच्या खोलीत चाललोय झोपायला. कशाला? इथे थांब ना, म्हणजे मला बोलायचं. काही बोलायची वगैरे गरज नाहीये तुला. वेळेस बोलली असतीस तर हे सगळं कदाचित मला तुला माफ करायला वेळ लागेल, मी कधीही तुला माफ करू शकणार नाही स्वीटू. ओम, बेबी शांत हो जाओ ना. कुछ नहीं होगा मम्मी जी को, सब ठीक हो जाएगा. पण असं का झालंय तिला? एकदा बोलायचं तिच्याशी, एकदा तिची माफी मागायची. देव पण इतका रूडली का वागतो सगळ्यांशी? माझ्याशी का वागतो? मम्माशी का वागतो? त्यानंतर मी दूर ढकललं मम्माला माझ्यापासून, आणि आता जेव्हा मला संग रिअलाइज झालंय, माझ्या चुका रिअलाइज झाल्या, तेव्हा बघ ना तिला कसं ठेवलंय. ती बोलतच नाहीये माझ्याशी, ती शुद्धीवरच येत नाहीये. ती काय कुठला अजून यार. हा बोल. कुठेच तो? ओ मम्मा इट इज नॉट वेअर. तिची तब्येत अजून खालावली आहे, खराब होत चालली आहे. तू पटकन ये बाबा, इकडे पटकन ये. मी आलो. तू शांत हो, शांत होत आहे. शांत हो जाओ, सब ठीक होगा. हॅलो मावशी, दादा, काय झालं? मम्मा इज सिंकिंग. तिला बरं वाटत नाहीये. तिची तब्येत अजून खालावली म्हणतात डॉक्टर. काही कर तू, डॉक्टरना सांग आपल्या मम्माला परत आणायला सांग. मला मम्माची एकदा माफी मागायची. तुला माहिती हाऊ मच आय लव्ह मम्मा. तू माझ्याशी आयुष्यभर नाही बोललास ना, मी केलेल्या चुकांसाठी तरी चालेल, पण मम्माला परत आण. ओम प्लीज मम्माला परत आण. आय वॉन्ट हर बॅक. यू नो हाऊ मच आय लव्ह हर. म्हणजे कितीही चुका झालेल्या असल्या तरी आय वॉन्ट टू से सॉरी टू हर. आय लव्ह हर. हो काही शांत हो. आईला काही होत नाही. इज अ फायटर, ओके? तिला काही होणार नाही.
बैठो। स्वीटू कुठे आहे? कुठे आहे स्वीटू? घरी झोपली आहे का? ऐक ना, तू तिला शकूच्या तब्येतीबद्दल काय सांगितलंस? ती घरी असती तर बोललो असतो ना. मला जेव्हा फोन आला तेव्हा ती घरातच नव्हती. घरात नव्हती म्हणजे कुठे गेली? आय डोंट नो. ती मला सांगून गेली नाही. ती जस्ट निघून गेली घरातून. अरे माहित नाही म्हणजे काय? तुम्हा दोघांचं भांडण झालं? थोडंसं भांडण झालं होतं, पण म्हणून घरातून निघून जायचं का? ते पण या परिस्थितीत, तेही न सांगता. अरे देवा. अरे यार, तिचे प्रसंग काय आणि ती कशी वागतीये काय? ओंकार, माझी स्वीटू अशी नाही वागणार. मला माहितीये दादा, पण तुम्ही बघताय ना आता. फोन पण उचलत नाही. फोन घरी राहिलाय तिचा. काय? अरे अहो. येस डॉक्टर. थर्ड चांस. रेडी? येस डॉक्टर. लास्ट ट्राय. येस. डॉक्टर कशी आहे मम्मा? काय आहे परिस्थिती तिची आता? तुम्ही रिलॅक्स रिलॅक्स. नाउ शी इज नॉर्मल. शीज देवच पाव. म्हणजे याचा अर्थ शी इज आउट ऑफ डेंजर. बट शी इज अंडर ऑब्जर्वेशन. येस सर, उन्हें देख सकते हैं क्या? सॉरी, 1.5 तास तरी तुम्ही त्यांना भेटू शकत नाही. ठीक है. ना मी इथे थांबू शकतो ना? ऑफकोर्स. ओके. एक्सक्यूज. थँक्यू. ऐक ना, तू घरी जा. स्वीटू घरी पोचलीये की नाही ते बघून ये ना तू. नको. हो, तू घरी जाऊन बघ आणि कळव. आणि आराम कर जरा. इनफॅक्ट नलू मावशी, दादा, तुम्ही पण घरी जाऊन आराम करा. नाही मालविका, ऐक ना, तुम्ही सगळे घरी जा. मी आणि हे आहोत इथे. मी कुठेही जाणार. आम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही. मालविका मॅडम, हे बघा, हट्टीपणा करू नका. काय खूप टेन्शन होतं तुम्हाला आणि ओंकार यांना. तू इथे बसून आराम करतेस? आपल्या घरात काय सिच्युएशन चाललीये? तू काय करतेस? तुला कळतंय का? मग अशी मी तुला थोडंसं काहीतरी बोललो तर तू निघून गेलीस कुठेतरी. कुठे होतीस तू इतका वेळ? फोनही घरी ठेवून गेली होतीस तू. आता तू गप्प बस. तू अजिबात मध्ये बोलू नकोस प्लीज. प्लीज मला बोलू दे आता. इतके दिवस मी शांत होतो, पण आता मी बोलतोय. एवढी मोठी गोष्ट झाली तरी तुम्हाला सांगू शकली नाहीस तू. काय मी काय वागलो होतो तुम्हाला सांगू शकली नाही ती गोष्ट. तुला आईची काही परवाच नाहीये का? नाहीये का? सांग मला.
ती मगाशी जेव्हा रुसून निघून गेली होती तेव्हा आपण काय करत होतो सांग जरा हिला. आपली किती धावपळ सुरू होती, तिथे काय सिच्युएशन होती, आईचं काय झालं होतं. आईला आपण आता बरी आहे ना पण आई, आता बरी आहे ना आपली मम्मा. शी इज ओके, शी इज आउट ऑफ डेंजर. हा ओम ऐक, नाही तू माझ्याशी बोलूच नकोस तू. ना तुला आईची परवा आहे ना तुला आमच्या कोणाची परवा आहे. आता तू खूप आधी सांगितलंस तसं तू. ओके, तुला असं वाटतंय की आम्ही तुझे लाड करतोय, खूप तुझ्यावर खूप प्रेम करतोय म्हणून तू आम्हाला ग्रांटेड धरतीयस. तुला चुकीच्या मुलीवर प्रेम केलंय. जायचंय मी फूक मारते. ताई असू दे, खरंच असू दे. कुठे गेली होतीस, का असं झालंय. हा विटू, तू इथे बसून आराम करतेस. आपल्या घरात काय सिच्युएशन चाललीये, तू काय करतेस, तुला कळतंय का. मगाशी मी तुला थोडंसं काहीतरी बोललो तर तू निघून गेलीस कुठेतरी. तुला असं वाटतंय की आम्ही तुझे लाड करतोय, खूप तुझ्यावर खूप प्रेम करतोय म्हणून तू आम्हाला ग्रांटेड धरतीयस. मी तुला ना ओळखण्यातच चुकलो. चुकीच्या मुलीवर प्रेम केलंय मी. नाही खरंच राहू दे, बस राहू दे. मी करते का तर तुला त्रास देण्यासाठी नवीन कटकारस्थान करते असं वाटतंय तुला. नाही 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 ताई, असं नाही. करू दे ना मला स्वीटू. चल, अशा अवस्थेत तू काय आहे स्वीटू. ओमशी बोलेल, ऐकेल तो. माझा आत्ता जरा चिडलाय पण मामा बरी होऊन घरी येऊ दे. मग बघ सगळ्यांचा राग निवडेल, सगळ्यांची मनं जिंकशील तू. तुला सवय आहे त्याची.